Brought to you by Techno Camon 30 series. नमस्कार, मी साहिल जोशी. मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत, पण अजूनही देशात शेवटचा टप्पा बाकी आहे. हे होत असताना विविध मुद्द्यांवरनं भारताच्या राजकारणामध्ये चर्चा रंगल्यात की नक्की भारतीय जनता पार्टी याही वेळेस 272चा टप्पा पार करू शकेल का. 400 पारच्या गोष्टी तर कधीच बंद झाल्यात, पण तरीही इंडिया अलायन्स यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि एनडीए अलायन्सला मात देऊ शकेल का, किंवा कमीत कमी भारतीय जनता पार्टी स्वतःच्या बळावरती सरकार बनवू शकेल का, या विविध मुद्द्यांवरनं चर्चा रंगल्यात. महाराष्ट्रातली परिस्थिती काय असणार आहे, मोदींची लाट अस्तित्वात आहे का यावेळेस टीरा फॅक्टर म्हणजे देर इज नो अल्टरनेटिव्ह म्हणून पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या झोळीमध्ये मतदान होत आहे, या सगळ्या गोष्टींवरनं उहापोह सुरू आहे. पण हे होत असताना नक्की जमिनीवरची परिस्थिती काय आहे हे सुद्धा अनेक पत्रकारांनी जमिनीवर जाऊन रिपोर्टिंग करून तेही मांडण्याचा प्रयत्न केलाय. योगेंद्र यादव यांच्यासारखे सेफॉलॉजिस्ट जे स्वतः म्हणतात की आता मी सेफॉलॉजीच्या आधारावरती नाही, पण एक पॉलिटिकल कमेंटेटर म्हणून त्यांना जे जमिनीवरती आढळलं त्याच्या आधारावरती ते दावा करतायत की यावेळेस कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टी 220-230च्या पलीकडे जाऊ शकणार नाही. तर दुसऱ्या बाजूला एक्झिट पोल करणारे सेफॉलॉजिस्ट म्हणतायत की फारशी परिस्थिती बदलली आहे असं सध्या तरी त्यांना वाटत नाहीये. त्याच्यामुळे या गोष्टींवरनं स्पेक्युलेशन फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पण नक्की याचा अर्थ काय काढायचा, खरोखरच हे शिफ्टिंग आपल्याला दिसतंय का सध्याच्या परिस्थितीमध्ये जैसे ते परिस्थिती राहू शकेल, या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला चर्चा करायची आहे. आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर सुहास पळशीकर जोडले गेलेले आहेत. सुहास पळशीकरांची महाराष्ट्राला ओळख करून द्यायची गरज नाही, पण एक फॉर्मॅलिटी म्हणून मला पुन्हा एकदा त्यांची ओळख करून देणं आवश्यक आहे. ते मुख्य संपादक आहेत स्टडीज इन इंडियन पॉलिटिक्सचे, त्याचबरोबर को डायरेक्टर आहेत लोकनीती प्रोग्रामचे. आणि आत्ताच 3 महिन्यापूर्वी 2 महिन्यांपूर्वी मार्च महिन्यामध्ये CSDS लोकनीतीने भारतीय जनमानसाचं मत काय आहे हे आजमावण्याचा एक प्रयत्न केला होता. आणि त्यानुसार त्यांनी एक सर्वे सुद्धा ठेवला होता. अर्थात हा काही ओपिनियन पोल नव्हता, सीट शेअरिंगच्या पद्धतीचा हा ओपिनियन पोल नव्हता, पण त्याच्यामध्ये एक जनरलाइज त्यांनी एक गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला होता की नक्की भारतामध्ये अजूनही पॉप्युलॅरिटी कोणाकडे आहे आणि त्याचबरोबर विविध मुद्द्यांवरती भारतीय जनता कशा पद्धतीने विचार करते, ते मुद्दे खरोखरच भारताच्या जनमानसामध्ये चर्चेला होत आहेत का, याबद्दलचा हा सर्वे होता. याबद्दलही मला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. पण सगळ्यात आधी सर, तुमचा जो सर्वे आला होता त्याच्याबद्दल आधी मला सुरुवात करायची आणि नंतर आपण अनेक मुद्द्यांवरती तुमच्याशी बोलणारच आहोत. पण त्या सर्वेमध्ये 2 गोष्टींकडे माझं खरं तर लक्ष वेधलं गेलं होतं. पहिली गोष्ट अशी होती की त्या सर्वेमध्ये स्पष्ट दिसत होतं की नरेंद्र मोदी बाय फार अजूनही भारतामधले सगळ्यात पॉप्युलर नेते म्हणून समोर येत आहेत. आणि नॉर्मली कुठल्याही एक्झिस्टिंग पंतप्रधानाला किंवा मुख्यमंत्र्याला ज्या पद्धतीचं रेटिंग मिळतं, अनलेस अँड अंटिल त्यांच्या विरोधात पूर्ण लाट असेल, त्या पद्धतीचं रेटिंग त्यांना मिळालेलं आपण बघितलं. पण दुसऱ्या बाजूला हेच सरकार पुन्हा निवडून द्यायचं आहे का, याबद्दल जेव्हा तुम्ही विचारणा केली, ती संख्या 2019च्या तुलनेत कमी झालेली सुद्धा तुम्हाला तुमच्या सर्वेमध्ये आढळून आलेली होती. याचा अर्थ काय काढायचा आणि इतर मुद्द्यांवरती सुद्धा तुमचा सर्वे जो सांगत होता त्याबद्दल तुमचं भाष्य मला ऐकायचं. नमस्कार. तुम्ही हा जो प्रश्न विचारलात ना, त्याच्यात एक मुख्य खुलासा केला पाहिजे की आपण ज्या सर्वेक्षणाची चर्चा आता करतोय तो 1 एप्रिलला झालेला होता. ते सर्वेक्षण 1 एप्रिलला पूर्ण झालं होतं, म्हणजे ज्याला निवडणूक पूर्व सर्वेक्षण म्हणतात तसं ते होतं. आणि त्याच्यात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 3 गोष्टी दिसल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे मोदींची लोकप्रियता कायम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मोदी सरकारला पुन्हा संधी द्यावी का, त्याच्याबद्दल आपण समाधानी आहोत का, याच्याबद्दल लोक थोडंसं हातचं राखून त्यांना पुन्हा संधी द्यावी असं म्हणत होते. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता कुठला आहे असं जर विचारलं तर लोकांचं डोळे झाकून जवळपास उत्तर असं होतं की महागाई आणि बेरोजगारी हे आत्ताचे सगळ्यात महत्वाचे प्रश्न आहेत. आणि त्यामुळे या तिन्हीची संगती लावणं हे फार अवघड काम होऊन बसतं. म्हणजे जर निवडणूक ही फक्त मोदींच्या एकट्यांच्या नेतृत्वाच्या प्रश्नावर झाली तर भाजपला यश मिळेल, अशी तेव्हा परिस्थिती होती. निवडणुकीमध्ये जर भाजपच्या कामगिरीचा लोकांनी विचार केला तर थोडंसं लोकांचं मत हे भाजपला प्रतिकूल राहील. पण जर आर्थिक मुद्द्यांवर निवडणूक गेली तर मात्र भाजपला ती निवडणूक जड जाईल असं या निवडणूक पूर्व सर्वेक्षणामध्ये चित्र होतं.
आणि कमी अधिक प्रमाणात तुम्हाला असं दिसेल की गेल्या दीड महिन्यामध्ये देशभर या 3 ट्रेंड्स किंवा हे 3 प्रवाह एकमेकात गुंतलेले आपल्याला दिसतात राजकारणामध्ये. एक मुद्दा मला विचारायचा आहे, कारण 2014ची निवडणूक मी जेव्हा बघितली होती, 2019ची निवडणूक ज्यावेळेस मी बघितली होती, त्यावेळेस तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने मल्टिपल मुद्दे चर्चेमध्ये नव्हते. लोकांचं थिंकिंग बऱ्यापैकी क्लिअर आणि स्पष्ट या 2 निवडणुकांमध्ये दिसत होतं. 2014च्या निवडणुकीमध्ये जे एक्झिस्टिंग UPA सरकार आहे त्याच्या विरोधात मत द्यायचं आहे आणि दुसरा समोरचा जो विरोधी पक्ष आहे तो आपल्याला काहीतरी एक प्रॉमिस करतोय, वचन देतोय आणि त्यांच्याकडनं त्यांना जी ज्याला आपण म्हणतो होप त्यांना जो मिळत होता त्याच्यातनं मतदान करायचं हे 2014मध्ये लोकांच्या बोलण्यातनं स्पष्टपणे दिसत होतं. 2019मध्ये राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा ठरत होता. जे पंतप्रधान मोदींच्या आदेशामुळे बालाकोटचा स्ट्राईक झाला, हा प्रचार लोकांनी मान्य केला होता आणि त्या प्रचारावरती लोक ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आपल्याला दिसत होते. यावेळच्या निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने अनेक मुद्द्यांचा उहापोह झाला आणि एक स्पष्ट लाईन कुठल्या पद्धतीने दिसत नव्हती आणि म्हणून तुमच्याही या निवडणूक पूर्व सर्व्हेमध्ये लोकांच्या रोजगारासंदर्भातल्या भावना या प्रकर्षाने समोर येताना तुम्हाला आढळल्या का? आणि खरोखरच यावेळची निवडणूक ही वेवलेस निवडणूक किंवा जी टिपिकल इंडियन निवडणूक होते त्या पद्धतीची निवडणूक कुठेतरी जाणवतीये, त्याच्यामुळे असं वाटतं का? बरोबर आहे, तुम्ही म्हणलात तसं 14 आणि 19ला कसं होतं की एका अर्थाने मोदी आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या गोष्टी म्हणजे त्यांच्याकडून मिळणारी आश्वासनं असतील किंवा त्यांच्याकडून मिळणारी आशा असेल याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास होता आणि त्यामुळे बाकीच्या गोष्टी दुय्यम ठरत होत्या. पण दुसरी गोष्ट ही खरी आहे की गेल्या 5 वर्षात आणि विशेषतः कोविड नंतरच्या काळामध्ये महागाई आणि बेरोजगारी या दोन्ही गोष्टी अतोनात वाढल्या आणि त्यामुळे लोकांची अशी अपेक्षा असणं स्वाभाविक आहे की सरकारने याच्याबद्दल काहीतरी करावं. नेमकं गेल्या 2-3 वर्षांमध्ये त्या आघाडीवरती सरकारला अपयश आलेलं असल्यामुळे मला असं वाटतं की लोकांच्या मनात ही दुविधा आता होती की नेमकं मोदींवरती विश्वास ठेवून मत द्यायचं का गेल्या 2-4 वर्षातल्या अनुभवांच्या आधारे या सरकारला थोडासा धडा शिकवायचा, अशा प्रकारची ही दुविधा होती. पण मग तुम्ही इतक्या वर्षापासून सर्व्हे करताय, मला एक स्टॅटिस्टिक्स आठवतंय की 2004चं पण एक तुम्ही त्याच्यामध्ये हे दिलेलं होतं की हेच सरकार परत हवंय का असं लोकांना विचारलं. त्यावेळेस बऱ्यापैकी लोकांनी सांगितलं की हो हेच सरकार आम्हाला परत हवंय, पण रिझल्टमध्ये मात्र वेगळाच रिझल्ट त्याच्यामध्ये दिसून आला. पण 2009, 14 आणि 19मध्ये हा जो काही सर्व्हे होता, सर्वेक्षण होतं ते तंतोतंत खरं निघालं. तर हे कशामुळे आपल्याला लक्षात येऊ शकतं की 4 मध्ये लोक जे बोलले त्या पद्धतीने मतदान त्यांनी केलं नाही, 9, 14, 19मध्ये त्या पद्धतीचं एक्झॅक्टली झालेलं मतदान आपण बघितलं, 19मध्ये सुद्धा याच सरकारला आम्ही रिपीट करू शकतो अशा पद्धतीचं बहुमत तुमच्या सर्व्हेमध्ये दिसतंय. पण तरी सुद्धा कुठेतरी किंतु परंतु आहे असं जाणवतंय का तुम्हाला? कसं आहे की सर्वेक्षणात आपण जे प्रश्न विचारतो ना त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या उत्तराच्या आधारे आपल्याला फायनली निष्कर्ष काढावे लागतात. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हे खरं आहे की 2004 मध्ये एकूण वाजपेयी सरकारबद्दल आपुलकी होती आणि तरी प्रत्यक्षात निकाल मात्र त्या सरकारच्या विरोधात लागले. पण त्याच वेळेला तुम्ही जर 2004ची टक्केवारी काढून पाहिली मतांची तर तुम्हाला असं दिसेल की ती मतांची टक्केवारी फारशी कमी न होता भाजपचं सरकार गेलं. म्हणजे दुसरा घटक आपण जो ह्या सर्वेक्षणाच्या चर्चेत येत नाही तो घटक असा असतो की मतं मिळणं आणि त्या मतांचं जागांमध्ये रूपांतर होणं ही मोठी गुंतागुंतीची प्रक्रिया असते. भाजपला 19 साली जे यश मिळालेलं आहे किंवा 14 साली सुद्धा त्याचं इंगित असं आहे की त्यांना जेवढ्या टक्के मतं मिळाली त्याच्या प्रमाणात जास्त म्हणजे 1.5% जास्त प्रमाणात किंवा 1% मतं मिळाली तर 1.5% जागा वाढतात असं 14 आणि 19 मध्ये झालेलं आहे. आणि तसं जर झालं तर त्या पक्षाला यश मिळतं. याच्या उलट तुम्हाला मतं सगळीकडे थोडी थोडी मिळाली पण त्यांचं जागांमध्ये रूपांतर जर झालं नाही तर मात्र तुमच्या मतांच्या टक्केवारीने फारसा फरक पडत नाही. उदाहरणादाखल तुम्ही बघा की गुजरातमध्ये भाजपला इतकी मोठी मतं गेल्या वेळेला होती त्याच्यात आता या वेळेला समजा थोडी मतं जास्त मिळाली तरी भाजपच्या जागा वाढणार नाहीयेत कारण तिथे भाजपला गेल्या वेळेला सगळ्या जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे तिथे मतांची टक्केवारी वाढणं याला काही महत्व नाहीये.
किंवा उलटीकडे केरळमध्ये मतांची टक्केवारी यावेळेला वाढू शकते त्यांची, पण त्यांना जागा मिळेलच एखाद दुसरी याची शाश्वती नाहीये केरळमध्ये. याचं कारण केरळमध्ये त्यांनी ज्या जागा लढवल्या त्या सगळीकडे मिळून त्यांना मतं मिळणार आहेत केरळमध्ये, पण एकेका जागेला निवडून येण्यासाठी जेवढी मतं लागतात तेवढी मिळतीलच याची शाश्वती नाही. हे बरेच वेळेला सर्वेक्षण करणारे लोकही लक्षात घेत नाहीत, पण सर्वेक्षणांबद्दल बोलणारे लोक कायम हे विसरतात की मतांच्या टक्केवारीचं जागांमध्ये रूपांतर होणं ही जी प्रक्रिया आहे आपल्या व्यवस्थेतली ती गुंतागुंतीची आहे आणि त्यामुळे जागांबद्दल बोलताना नेहमी जपून बोलावं.